राज्यातील सर्व महिलांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये, 6,000 रुपये, 6,000 रुपये. हो, तुम्ही बरोबर ऐकताय. तुम्हाला ही मजाक वाटत असेल तर मजाकचा विषय नाही. राज्यातील सर्वच महिलांच्या खात्यामध्ये 6,000 रुपये जमा होणार आहेत आणि ते पण आता लवकरच. तर कधी होणार आहेत सांगतो तुम्हाला या व्हिडिओमध्ये आणि सर्वांना भेटणार आहे. तुम्हाला काय काम करावं लागणार आहे पटकन बघून घ्या. तेवढं काम करून घ्या मोबाईलवरून. तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून तेवढं छोटंसं काम करावं लागणार आहे. ते काम करताच तुमच्या खात्यामध्ये 6,000 रुपये. तर काय काम करावं लागणार आहे बघा. तर महिलांसाठी एकदम बेस्ट माहिती आहे. महिलांसाठी हे 6,000 रुपये आहेत. सर्वात मोठी खुशखबर आहे शासनाकडून आलेली. सांगतो सर्व व्हिडिओ पूर्ण बघा. आणि हे बघा, यामुळे संपूर्ण महिला वर्ग खुश झालेला आहेत या 6,000 रुपये. त्यामुळे हे बघा, तुम्हाला ही अपडेट माहीत नसेल तर हा व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत पूर्ण बघा. याबद्दल सर्व माहिती मी तुम्हाला देतो. तत्पूर्वी हे बघा, पहिले काय माहिती आलेली आहे. तर सुट्ट्या आणि लग्न सराईत आधार. आता ही सर्वात मोठी अपडेट आहे. पहिले 6,000 रुपये कसे मिळणार, काय तुम्हाला ते काम करावं लागणार ते संपूर्ण सांगतो. व्हिडिओ तर पूर्ण बघा. हे बघा, गोरगरीब कुटुंबांना रेशन दुकानातून प्रत्येकी एक मोफत साडी वाटप केली जाणार आहे. उन्हाळी सुट्टी व लग्न सराईत गोरगरीब कुटुंबातील महिलांना याचा मोठा आधार होणार आहे. जिल्हा पुरवठा शाखेकडून राज्य शासनाकडे अंत्योदय शिधापत्रिका धारकांच्या संख्येनुसार साड्यांची मागणी नोंदविली आहे. बघा, महिलांसाठी भरपूर नवनवीन योजना येत आहेत आणि आता अंत्योदय रेशन कार्ड शिधापत्रिका धारकांना आता इथे साडी मिळणार आहे. हे बघा इथे. तर गोरगरीब कुटुंबातील महिलांना याचा मोठा फायदा होणार आहे आणि मोफत साडी वाटप केली जाणार आहे गोरगरीब कुटुंबांना रेशन दुकानात. ओके, तर हा सर्वात मोठा निर्णय महिलांसाठी घेण्यात आलेला आहे. तर 6,000 रुपये संदर्भात पण सांगतो, काही टेन्शन घेऊ नका. अत्यंत जबरदस्त माहिती आहे. पुढे व्हिडिओ पूर्ण बघा फक्त. तर ही बातमी फारच महत्वाची होती. त्यानंतर पुढचे 2 दिवस राज्यासाठी महत्वाचे राहणार आहेत. कशासाठी? तर अवकाळी पाऊस संदर्भात ही बातमी बघा. आज कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. हवामान खात्याने या सर्व जिल्ह्यांना येलो अलर्ट दिला असून नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे. तर बघा, सर्व नागरिकांना सतर्क राहण्याचं आव्हान हवामान खात्याने केलेलं आहे. कारण आता आपण बघत आहोत काही दिवसांपासून वादळी वारे, गारपीट आणि काही ठिकाणी तुरळक ठिकाणी पाऊस देखील होत आहे. त्यामुळे अजून पुढील काही दिवस पावसाचे सांगितलेले आहेत. म्हणजे पुढील 2 दिवस पावसासंदर्भात अंदाज हवामान खात्याने दिलेला आहे आणि खास करून कोकण, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भ या ठिकाणी वादळी वारे सांगितलेले आहेत. ओके, त्यामुळे संपूर्ण इथे नागरिकांना सतर्क राहण्याचे आवाहन करण्यात आलेले आहे. चला, ही बातमी फारच महत्वाची होती. ही बातमी पण मी तुम्हाला इथे सांगितली. त्यानंतर महत्वाचं, ई-केवायसी दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंत मुदत. आता ही अपडेट लाडक्या बहिणींसाठी आहे. काय आहे अपडेट समजून घ्या. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील प्रत्येक लाभार्थ्यांची ई-केवायसी केली जात आहे. ई-केवायसी साठी 31 डिसेंबर पर्यंत मुदत दिली होती, तरी पण महिलांनी ती प्रक्रिया पूर्ण केली नाही. त्यांना आता मुदत मिळाली नसल्याने त्यांचा लाभ बंद होऊ शकतो. आता ज्यांची ई-केवायसी चुकली त्यांना दुरुस्तीसाठी 30 एप्रिल पर्यंतच मुदत आहे. हे बघा, मी तुम्हाला सुरुवातीला बोललो ना की तुम्हाला 6,000 रुपये मिळणार महिलांना. तर 6,000 रुपये लाडकी बहीण योजनेमार्फत मिळणार आहे. एक काम तुम्हाला करावं लागणार आहे, असं पण बोललो तुम्ही. भरपूर बहिणींचे हप्ते थांबले होते, त्यांना एक काम करावं लागणार आहे. ई-केवायसी त्यांची चुकलेली आहे, त्यामुळेच त्यांचे हप्ते थांबलेले आहेत. तर त्यामुळे त्यांना ई-केवायसी दुरुस्ती करावी लागणार आहे. 30 एप्रिल पर्यंत तुम्ही ई-केवायसी दुरुस्ती केली तर तुमचे 4 महिन्याचे हप्ते थांबलेले असतील तर 6,000 रुपये तुमचे जमा होतील. 3 महिन्याचे हप्ते तुमचे थांबलेले असतील तर 4,500 रुपये तुमचे जमा होतील, 1,500 रुपये पर महिने. कारण लाडकी बहीण योजनेमार्फत 1,500 रुपयाचा हप्ता मिळतो आणि जरी तुमचे 4 महिन्याचे हप्ते थांबलेले असतील तर तुम्हाला 6,000 रुपये भेटणार आहेत लाडक्या बहिणींनो. भरपूर बहिणींचे नोव्हेंबर डिसेंबर पासून हप्ते बाकी आहेत, त्यांना ती जास्त रक्कम दिली जाणार आहे. परंतु एक काम करावं लागणार आहे, ई-केवायसी दुरुस्ती करून घ्यायची आहे 30 एप्रिल पर्यंत. तर सर्व महिलांना 6,000 रुपये मिळतील असं मी तुम्हाला बोलवतो. ज्या बहिणी लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत आणि ज्यांनी
KYC केली परंतु ती चुकीची केली होती त्यांच्यासाठी ही अपडेट होती. त्यांना जेवढे पण त्यांचे 6,000 बाकी असतील, 4,500 बाकी असतील, भरपूर बहिणींचे मला प्रश्न कमेंट येत आहेत की आमचे 4 महिन्यापासून हप्ते बाकी आहेत, म्हणजे 6,000 रुपये बाकी आहेत. तर लवकरात लवकर 30 एप्रिल पर्यंत तुम्हाला दुरुस्ती करून घ्यायची आहे. 30 एप्रिल ही शेवटची तारीख आहे लाडक्या बहिणींनो, समजलं. तर 6,000 रुपये संदर्भात ही फारच महत्त्वाची अपडेट होती जी तुम्हाला आता या व्हिडिओमध्ये मी सांगितली. तर लाडकी बहीण योजनेसंदर्भात ही सर्वात मोठी बातमी होती आणि महत्त्वाचं 21वा हप्ता जो असणार आहे, आता पुढील हप्ता म्हणजे मार्च महिन्याचाच हप्ता आहे तो 21वा हप्ता, तो अजून भेटलेला नाही. तो आता लवकरात लवकर लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये जमा केला जाणार असल्याची माहिती आता मिळत आहे. त्यामुळे तुम्ही काही टेन्शन घेऊ नका, तो हप्ता पण तुमच्या खात्यामध्ये जमा होईल. परंतु ज्या बहिणींना मी हे सांगितलं एक काम करायचं म्हणजे KYC दुरुस्तीचं, ते पटकन करून घ्या. 30 एप्रिल ही शेवटची अंतिम मुदत आहे. ओके, चला समजलं तुम्हाला. चला ठीक आहे, पुढील महत्त्वाची अपडेट बघा. शेतकरी भावांसाठी महत्त्वाची अपडेट आहे. शेतकरी कर्जमाफी संदर्भात समितीचा अहवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सादर करण्यात आला आहे. बघा, अहवालात अल्पकालीन व दीर्घकालीन उपाययोजनांबाबत महत्त्वाच्या शिफारसी करण्यात आल्या आहेत. अहवाल मंत्रिमंडळासमोर मंजुरीसाठी ठेवला जाणार असून लवकरच निर्णय अपेक्षित आहे. म्हणजे एक महत्त्वाची बात कर्जमाफी संदर्भात आपल्याला इथे पाहायला मिळत आहे की जे काही कर्जमाफी संदर्भात अहवाल आहे तो मुख्यमंत्री साहेबांकडे सादर करण्यात आलेला आहे. म्हणजे आता लवकरच या संदर्भात निर्णय होईल कर्जमाफी संदर्भात. ओके, तर शेतकरी भावांसाठी ही जबरदस्त बातमी होती. चला, ही बातमी पण समजली. आता इथे अजून एक बातमी आहे, ही शेवटची बातमी. आता एवढी शेवटची बातमी बघून घ्या. हे बघा, शेवटची बातमी रेशन कार्ड धारकांसाठी आहे. हे बघा काय बातमी आहे. राज्यातील रेशन कार्ड व्यवस्थेत मोठा बदल होणार असून आयकर भरणारे, जास्त उत्पन्न असलेले तसेच विविध कंपन्यांमध्ये संचालक म्हणून कार्यरत असलेल्या व्यक्तींना आता रेशनवरील धान्याचा लाभ मिळणार नाही. समजलं. तर आता बघा, जे काही इन्कम टॅक्स भरतात, ज्यांचं उत्पन्न जास्त आहे, वार्षिक उत्पन्न, तसेच काही कंपन्यांमध्ये मोठ्या पोस्टवरती जरी घरातील कुटुंबातील काही व्यक्ती असतील तर त्यांना आता रेशनवरील धान्याचा लाभ मिळणार नाही, अशी एक ही बातमी समोर आलेली आहे. तर सर्व बातम्या आपण बघितल्या. तर या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सुरुवातीला एक मोफत साडी वाटप होणार कोणाला, अंत्योदय शिधापत्रिका धारकांना, त्याबद्दल माहिती मी तुम्हाला दिली. त्यानंतर पुढील 2 दिवस पावसासंदर्भात हवामान खात्याने अंदाज दिलेला आहे. त्यानंतर लाडकी बहीण KYC संदर्भात 6,000 रुपये ज्यांचे बाकी आहेत त्या संदर्भात KYC दुरुस्ती करायची आहे त्याबद्दल माहिती दिली. त्यानंतर शेतकरी भावांसाठी आनंदाची बातमी, कर्जमाफी संदर्भात लवकरच हालचाली सुरू होत आहेत, कारण मुख्यमंत्री साहेबांकडे जो काही अहवाल आहे तो सादर करण्यात आला आहे. आणि त्यानंतर आपण शेवटची बातमी बघितली की रेशन कार्डमध्ये मोठा बदल केला जात आहे. जे इन्कम टॅक्सवाले आहेत किंवा मोठ्या पोस्टमध्ये आहेत त्यांचं आता जास्त उत्पन्न असलेले कुटुंबातील जे काही धान्य आहे ते रेशन धान्य त्यांना लाभ मिळणार नाही. या संपूर्ण बातम्या बघितल्या. या व्हिडिओला लाईक करा, व्हिडिओ शेअर करा आणि अशाच टॉप बातम्या बघण्यासाठी रोज आपल्या चॅनलचे व्हिडिओ बघत राहा. धन्यवाद.